हाय, कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा स्वागत करते. इतकी सुंदर सकाळ बघायला मिळालेली आहे आज सकाळी शाळेत जाताना, की दिवस एकदम खुश जाईल असं मला मनातल्या मनात वाटतं आहे. पण बघूया पुढे काय होतं तर. आज ना एक आनंदाची खूप जास्त आनंदाची गोष्ट झालेली आहे आणि ती तुमच्या प्रेमामुळे, सपोर्टमुळे आणि तुम्ही जे मोटिवेशनल मेसेज मला कमेंट्स जे करतात ना त्याच्यामुळे इतकी जास्त खुश आहे मी की समजत नाही मला काय करावं. हा जो भूतासारखा फेस आहे तो इग्नोर करा या हिचा. तर बघा, तर झालं काय सांगू का तुम्हाला. यूट्यूबकडनं ना प्रोडक्ट टॅग हे एक ऑप्शन असतं ज्याच्यातनं अफिलिएट मार्केटिंग आपल्याला मिळते. जसं मला मिशोतनं अफिलिएट मार्केटिंगचं कमिशन येतं ना, सेम तसंच आता यूट्यूबकडनं येणार आहे. मी खूप दिवसांपासून त्याच्यासाठी ट्राय करत होती. म्हणजे प्रत्येक स्मॉल क्रिएटरला जर तुमचं मॉनिटाईज असेल तर ज्यांचं मॉनिटाईज आहे नाही आहे त्यांना येतं की नाही माहीत नाही, पण ज्यांचं मॉनिटाईज झालेलं आहे ना चॅनल यूट्यूबचं, तर त्यांच्यासाठी एक असं होतं की 10,000 सबस्क्रायबर तुमचे असतील तर त्यांच्यासाठीच ते शॉपिंग टॅग, प्रोडक्ट टॅग हे ऑप्शन होतं. मी ट्राय केलेलं होतं, मला ते ऑप्शन मला वाटतं मागच्या वर्षी आलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ट्राय करू शकतात, फक्त मिळणार नाही हे स्पष्ट होतं. मी खूप व्हिडिओज, टेक्निकल व्हिडिओ वगैरे बघितले होते तर त्याच्यात स्पष्ट होतं की जर तुमचे 10,000 सबस्क्रायबर असतील तरच तुम्हाला ते टॅग बटन मिळतं. म्हणजे मी जे काही प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करते ना आता, ते तुम्हाला डायरेक्ट माझे व्हिडिओ खाली दिसतील. ज्यांचे 10,000च्या वर हे आहेत ना सबस्क्रायबर, त्यांच्या व्हिडिओच्या खाली दिसतात किंवा शॉर्टमध्ये वरती प्रोडक्ट टॅग केलेलं दिसतं बघा एका बाजूला कोपऱ्यात. तर आता तसे प्रोडक्ट ना तुम्हाला माझ्या व्हिडिओ खाली पण दिसणार आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त शोधावं नाही लागणार कुठले प्रोडक्ट, किंवा मला सारखा मेसेज करावा लागणार नाही किंवा फोन करून मला सांगावं लागणार नाही. आता जे काही जवळचे मित्रपरिवार आहेत की त्यांचं असं असतं कुठून मागवलं होतं, मग त्याची लिंक मला शोधावी लागते, मग शेअर करावी लागते. तसं न करता आता व्हिडिओच्या डायरेक्ट खालून तुम्हाला ते प्रोडक्ट घेता येतील. हा तुमच्यासाठी सोयीस्कर झालेला आहे. प्लस अजून एक गोष्ट माझ्यासाठी की या अफिलिएशनचं कमिशन जे असतं आता ते किती मिळेल मला माहिती नाही. मी पॉसिबल झालं ना तर इकडे बाजूला ना स्क्रीनशॉट लावते, मी विसरून जाते ॲक्च्युली स्क्रीनशॉट लावायचा. तर तो स्क्रीनशॉट लावते इथं आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तर ही एक अचिव्हमेंट आहे ॲक्च्युली ना. ही अचिव्हमेंट म्हणण्यापेक्षा ना असं आता मला थांबून जावं असं वाटतं, तेव्हाच असा जोराचा धक्का मिळतो की नाही अजून एक पाऊल पुढे जा, तू तुझी वाट बघतं यश. कालच एक कमेंट होती की मी मराठी व्लॉगर किरण हिची, ती 4 लोकांमध्ये तिच्या कमेंटमध्ये एक असं होतं की आपण यशाच्या खूप जवळ पोहोचलेलो असतो. आता मी असं नाही म्हणणार की मला खूप यश मिळालं, पण जस्ट एक लिटिल बिट मी पुढे घेत जाते आहे अजून. आता थांबावं नाही असं वाटतं. तर तिच्या याच्यात होतं की तुम्ही यशाच्या जवळ असतात आणि तेव्हाच आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं. नेमका अगदी 1-2 पाऊल आपल्याला पुढे जायचं असतं आणि तेव्हाच आपल्याला यश मिळतं. पण ते पाऊल टाकण्याची आपल्यात हिंमत राहिलेली नसतो. आपण खूप हारून गेलेलो असतो, खचून गेलेलो असतो. त्यामुळे आपण माघार घेतो. तर माघार न घेता पुढे जायचा विचार करा, अशी तिची कमेंट होती. आणि मी खरंच खूप पॉझिटिव्हली घेतल्या आहेत त्या सगळ्या ज्या कमेंट आहेत ना. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मोठा तर केलेलाच आहे, त्याची लिंक पण मी प्रत्येक व्हिडिओच्या याच्यात द्यायचा प्रयत्न करते. तर ती कमेंट ना खरंच मला आता असं म्हणजे थोडंसं का होईना यश मिळालेलं आहे. बघा, 6 वर्षांची मेहनत आहे, पॅशन म्हणून करत होती. पण कुठेतरी आता जरी मी नोकरी करत असली तरी असं वाटतं की या मेहनतीला थोडंफार फळ मिळावं. जर आपल्या मेहनतीला फळ मिळत नसेल ना तर मग मेहनत करावीशी वाटत नाही. मानवी स्वभाव आहे, थोडंफार आपल्याला वाटतंच की फिनान्शियली कुठून तरी आपला अजून एक सपोर्ट हवा. आणि आत्ताच्या नको वाजव भेटत आहे. आणि आत्ताच्या याच्यात तर मला सिरियसली असंच वाटतं की आपल्याकडे 2 इन्कम सोर्स असायलाच हवे प्रत्येकाकडे. आता माझ्याकडे नोकरी तर आहेच, पण मला माझं नोकरीच्या आधीपासून जे काही स्ट्रगल सुरू आहे ना त्याच्यातनं पण मला भरपूर असं हवं होतं आणि ते कुठेतरी आता मिळणार आहे. यूट्यूबचं एक पेमेंट आलेलं आहे, पुढचं पण लवकरच येईल आणि येऊ अशी माझी आशा आहे. तुमचा सपोर्ट असला तर ती नक्कीच येणार मला माहिती आहे. आणि हे अफिलिएट्सचं पण ना वाटलं नव्हतं इतक्या लवकर येईल. म्हणजे एवढं लवकर यूट्यूब माझं एवढं दिलखुश करेल यूट्यूब माझा. आज खरंच मी त्या दिवशीच म्हटलं की यूट्यूब धोका देतं तर धोका देत आहे, तसा दिलेला. पण हे आत्ता ना बऱ्यापैकी छान म्हणजे मिळतं आहे. तर बघू आता कसं काय होतं सगळं. तर जसे जसे अपडेट असतील तुम्हाला बघायलाच मिळतील. आणि खूप सारे हॉल जे आहेत ते मी पण शेअर करेल तुमच्याबरोबर. मिशोचे असू द्या, फ्लिपकार्टचे असू द्या.
आता आणखी जोमाने कामाला लागेल. आय होप तुम्हाला असे माझे जे व्हिडिओज आहेत ना बघायला नक्कीच आवडतील. मी विचार करते की व्हिडिओ चेंज करायचे, कंटेंट चेंज करायचं, पण कंटेंट चेंज करून बघितलं की त्याला व्ह्यूज नसतात. कारण की आता माझ्या व्लॉगिंगमधनं जे काही पॉझिटिव्ह मेसेज जातात किंवा मी जे काही वस्तूज वगैरे दाखवते, रेसिपीज म्हणा, जे काही सांगते, तर ते आवडायला लागलेलं आहे. ॲनालिसिस असताना यूट्यूबचं ॲनालिसिस बघतो आपण तेव्हा यूट्यूब स्टुडिओमध्ये, तेव्हा कळतं की लोकांना आपलं काय आवडतं आहे. तर त्याच्यानुसार मी आता व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करेल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथे नाही संपत अजून. याचं थोडंसं सेलिब्रेशन झालं पाहिजे. ते कसं ते पुढे तुम्हाला समजेल. तर चला. सकाळीच मी तुम्हाला म्हटली होती की सकाळची सुरुवात इतकी सुंदर दिसते आहे, तर दिवस कसा जातो. आणि घरी आल्यानंतर मी बघितलंच की यूट्यूबकडनं मला आनंदाची बातमी मिळाली. म्हणून म्हटले की चला छोटंसं सेलिब्रेशन करूया. तर सेलिब्रेशनमध्ये ना या ठिकाणी ठरवलं केक बनवायचा. खूप दिवसापासून निधीची पण इच्छा होती की केक बनवावा. तर मी ट्रुटी फ्रुटीचा रवा केक बनवते आहे. आणि आजचा जो केक आहे ना तो मी डायरेक्ट असा ट्राय करते की म्हणजे मी मेझरमेंट अंदाजपंचे घेते आहे. मी एक चांगली बेकरसुद्धा आहे, म्हणजे मी कोरोना काळात केक वगैरे सेलसुद्धा केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता मला एक अंदाजा आलेला आहे. पण कसं असतं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता माझा गॅप पडलेला आहे, म्हणून माझी धाकधूक होती मनात की कसं बनेल, काय बनेल. पण म्हटलं जाऊ दे, कसंही बनू दे, पण बनवूया छानसा केक. आणि इथे मी बनवायला घेतल्यानंतर निधीचं असं होतं की मम्मी मला पण तुला हेल्प करायची आहे आणि मला करू दे. मुली म्हणा किंवा मुलं म्हणा, आता जर ते मोठे झालेत ना की त्यांना मम्मीच्या अवतीभोवती राहून ना तिचं सगळं अनुकरण करायचं असतं. आणि ही एक चांगली गोष्ट पण असते. त्याच्याने आपले मुलं अजून ॲक्टिव्ह होतात. त्यांचा जो ब्रेन असतो तो अगदी चांगल्या प्रकारे कार्यरत राहतो. त्याच्यामुळे जर तुमचे मुलं किचनमध्ये येऊन तुम्हाला हेल्प करायला म्हणत असतील ना, त्यांच्या हिशोबाने करू द्या. वयाच्या हिशोबाने त्यांना करायला लावा असं मी म्हणेल. तुम्ही असं त्यांना सुरी वगैरे नका देऊ, गॅस वगैरे नका शिकवू. पण बाकीचं आता बघा, इथे केकचं वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं होतं, तर ते मी तिच्याकडनं करून घेतलं. आणि तिच्या गप्पा पण चाललेल्या होत्या की मम्मी मला करू दे, मग हे काय, ते काय, ते काय. तिथे जे काही इन्ग्रेडियंट्स मी टाकलेले होते ना, त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं विचारायचं चाललं होतं. मग ह्याचा रंग असाच का, त्याचा रंग तसाच का, म्हणजे प्रश्नांवर प्रश्न ते उद्भवत असतात. आणि मला ना म्हणजे निधीची ही सवय मला लहानपणापासून जशीची तशी असं वाटतं. आणि एकदा तिला जेव्हा स्कूलला टाकलं होतं आणि टीचरांना आम्ही जेव्हा सांगितलं होतं ना की तिचं असंच असतं, तेव्हा टीचर तिथे म्हटले होते, जेव्हा ती प्री प्रायमरी सेक्शनला होते, की खूप चांगलं आहे मुलांनी असे प्रश्न विचारत राहणं, त्यामुळे त्यांचं डोकं अगदी छान पद्धतीने काम करत असतं. त्यामुळे मी तरी खूपदा कमी उत्तरं देते, पण तिचे पप्पा त्यांचं दोघांचं बॉन्डिंग जास्त स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा. तर ते खूप सगळ्या प्रश्नांची तिला उत्तरं देत असतात. माझ्या परीने जेवढं जमेल ना तेवढं मी द्यायचा प्रयत्न करते. तर इथे केकचं बॅटर बनवून तयार झालेलं होतं. रवा केक मी पहिल्यांदा बनवते आहे. मला गव्हाच्याच पिठाचा केक आवडतो, पण म्हटलं की चला आज छान मस्त रवा केक बनवून बघूया कसा दिसतो. कारण बाहेरचा केक खाण्यापेक्षा ना मला हा घरचाच केक आवडतो. मग ते कोरोना काळात इतके क्रीमचे केक वगैरे खाऊन झाले की आता मला नको वाटतं. इव्हन बड्डेला पण मला तो केक अगदी छोटासाच बाईट मिळाला ना तेवढा पुरेसा असतो. आणि माझ्या बड्डेच्या सेलिब्रेशनमध्ये माझ्या फ्रेंड्स तर नेहमी तो जो मावा केक असतो ना या टाईपचा तोच आणतात. म्हणजे आम्ही प्रत्येकीच्या बड्डेला तोच नेतो, कारण आम्हाला कोणालाच क्रीमचा केक आवडत नाही. एकतर तो अनहेल्दी असतो आणि त्याच्यानंतर तो जात पण नाही. खूप सारा क्रीमी त्याच्यामध्ये असतं. लहान मुलांना आवडतं, पण माझ्या मते नाही दिलेली बरी. ती जी क्रीम असते ती मी लहानपणी निधीला खूप खाऊ घातली, तेव्हा मला एवढं नॉलेज नव्हतं. पण आत्ता जसं समजायला लागलं आहे ना तसं मी तिला अवॉइड करते. ती खूप हट्ट करते क्रीमचा केक खाण्याचा किंवा पेस्ट्री कधीतरी ठीक आहे वर्षातनं एकदा, पण आम्ही नेहमी तिला अवॉइड करतो. आणि केक हवाच असला तर या पद्धतीने ना आम्ही हा केक बनवून देत असतो तिला. तर बघा आता हा केक ना ह्या कुकरमध्ये ठेवते मी. ह्या कुकरचं तुम्हाला खरं सांगू का, हा कुकरनं मला विकायचा आहे, म्हणजे मोडून टाकायचा आहे मला, पण त्या कुकरमध्येच माझा केक छान बनतो. कारण त्याचा जो खालचा बूड आहे ना, म्हणजे खालचा जो भाग आहे तो खूप जाड आहे, जो की असे बेकिंग कुठलाही पदार्थ बेक करण्यासाठी खूप चांगला आहे. जळत वगैरे नाही त्याच्यामध्ये. आणि गॅसची जी फ्लेम आहे त्या पृष्ठभागासाठी अगदी ओके आहे, म्हणून मला विकायची इच्छा होत नाही. आता मी असं ठरवलं की जोपर्यंत आपल्याकडे मायक्रोवेव्ह येत नाही किंवा एअर फ्रायर येत नाही तोपर्यंत हा कुकर आपण वापरूया. कारण तो कधी कामात येईल माहिती नाही. मी घेतला आहे तसा तो कुकर आहे ना
त्याचा म्हणजे एकदा पण त्याच्यामध्ये खिचडी वगैरेसाठी कामी नाही आला, कारण त्याचा घेतला तसा वॉल गेलेला होता. आणि नेमकं झालं असं की मी मनमाडला घेतला होता आणि तेव्हा वापर झाला नाही, आणि नाशिकला गेल्यानंतर त्याला काढला होता वापरण्यासाठी. तेव्हा कळलं की अरे याचं तर खराबच आहे, आता काय करायचं, हा पडूनच राहील. म्हणून म्हटलं की आता काय करणार, जाऊ द्या, आता काहीतरी तर वापरात येईल आता, किंवा मग मोडून टाकू. असं करताना एकदा त्याच्यात केक बनवून बघितला आणि छान बनला होता. याच्या आधी माझ्याकडे इडलीची कढई आहे जाड, त्याच्यात बनवायची, पण त्याचं पण ना खराब झालं आहे. आता त्यात केक दळून जातो, व्यवस्थित बेक होत नाही. त्यामुळे हा जो कुकर आहे ना त्याच्यातच छान बनतो. माझं काय मेजरमेंट चुकलं नाही चुकलं मला माहिती नाही, पण टेस्ट छान बनली होती. पण तो फुलला नाही. मला वाटतं भांड्याचं प्रमाण, म्हणजे भांडं छोटं पडलं आणि भांडं मोठं पडलं आणि बॅटर जे आहे ना ते छोटं कमी झालं, त्याच्यामुळे तो असा फुलून वर नाही आला. बाकी स्पॉन्जी तो खूप छान झालेला होता. त्याला मी थोडं थंड होऊ दिलं, पण निधीची खूप घाई चालली होती की मम्मी काढ त्याला. आणि म्हणून मग म्हटलं की चला जाऊ द्या, काढूया आणि हिला देऊया कसा झालेला आहे. तर मी त्याला असं प्रेस करून बघितलं ना तर स्पॉन्जी पण वाटत होता आणि एक खूप जास्त रवेदार तो वाटत होता. रव्याचा असल्यामुळे रवेदार तर तो वाटणारच आहे, दाणेदार. आणि निधीचं असं होतं की मम्मी सॉन्ग म्हण हॅपी बर्थडेचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर निधू, हॅपी बर्थडे टू यू. ट्राईट. टेक अ लिटिल बाईट. थोडंसं काढ त्याच्यातनं. केक म्हटलं तर लहान मुलांचं जीव की प्राण असतं, ते तुम्ही बघितलंच निधीच्या रिॲक्शनवरनं. आणि केक किती स्पॉन्जी झालेला होता हे पण बघा. आणि टेस्टी तर इतका जास्त झालेला होता की तोंडात टाकताबरोबर तो ज्या पद्धतीने विरघळला ना माझ्या तोंडामध्ये की नाही सांगू शकत. खूप जास्त छान झालेला. आणि आता बाकीचा जो आहे तो मी यांच्यासाठी ठेवला. आणि जेवणासाठी छान बिर्याणी बनवलेली होती. तर असा हा आजचा दिवस आम्ही इथे सेलिब्रेट केला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.